नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला लाकूड तोडायची गोष्ट सांगणार आहे. एका गावामध्ये एक लाकूड तोडायला होता. तो दररोज जंगलात जाऊन लाकडं तोडायचा आणि लाकडं तोडून तो बाजारात नेऊन तो विकायचा आणि त्यातून आलेल्या पैशातून तो घर चालवायचा. एक दिवस लाकूड तोडण्यासाठी तो जंगलात गेला. नदीच्या काठावर एक वडाचं झाड होतं. मग तो झाडावर चढून लाकूड तोडू लागला आणि तिच्या हातातून ती कुऱ्हाड निसटली आणि पाण्यात पडली. नदीच्या काठावर तो बसून रडू लागला. मग तो देवीची प्रार्थना करू लागला आणि त्याचं रडणं ऐकून देवी बाहेर येते आणि देवी म्हणते, तू का रडतो आहे? मग लाकूडतोड्या म्हणतो, माझी कुऱ्हाड निसटली आणि पाण्यात पडली म्हणून मी रडतो आहे. आणि मी लाकडं कशी तोडणार आणि मला पैसे कसे मिळणार? मी माझं घर कसं चालवणार? म्हणून मी रडतो आहे. मग देवी म्हणते, तू काळजी करू नको आणि तुझी कुऱ्हाड परत देते. देवी तसं ऐकून पाण्यात जाते आणि सोन्याची कुऱ्हाड आणते आणि देवी म्हणते, ही धर तुझी कुऱ्हाड. मग लाकूडतोड्या म्हणतो, तर सोन्याची कुऱ्हाड आहे, ही माझी कुऱ्हाड नाही. देवी परत पाण्यात जाते आणि चांदीची कुऱ्हाड आणते आणि मग देवी म्हणते, ही धर तुझी कुऱ्हाड. लाकूडतोड्या म्हणतो, तर चांदीची कुऱ्हाड आहे, ती माझी कुऱ्हाड नाही. मग देवी परत पाण्यात जाते आणि बराच वेळाने वर येते आणि तिच्या हातात लोखंडाची कुऱ्हाड होती. मग लाकूडतोड्याने ती बघितली. ती म्हणते, ही धर तुझी कुऱ्हाड. लाकूडतोड्याने त्याची कुऱ्हाड ओळखली आणि लाकूडतोड्या म्हणतो, हीच माझी कुऱ्हाड आहे. देव त्याच्यावर खुश झाली आणि लाकूडतोड्या प्रामाणिक होता आणि म्हणून त्याला सोन्याची कुऱ्हाड, चांदीची कुऱ्हाड आणि लोखंडाची कुऱ्हाड त्याला हे म्हणून बक्षीस दिल्या. मुलांनो, या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळाले? खरे बोलावे. धन्यवाद.